नमस्कार मंडळी. 2000 साल हे ख्रिस्त जन्माचं महोत्सवी साल होतं. येशू ख्रिस्त जयंती म्हणून आपण सर्वत्र साजरा केली. आणि त्याच वर्षी पवित्र आत्मा चर्चचे प्रमुख धर्मगुरू म्हणून मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरिया धुरा वाहत होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नंदाखालमध्ये सहाय्यक धर्मगुरू म्हणून कार्य करीत होते. त्याच वेळेला नंदाखाल धर्मग्रामातील हौसी कलाकारांना एकत्रित घेऊन बायबल ह्याचं प्रसारमाध्यमाच्या वापराद्वारे लाईट अँड साऊंड शो आम्ही प्रसारित केला होता. त्यासाठी अनेक लोकांनी अनेक प्रकारे सहकार्य करून हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यावेळेला डिजिटल कल्चर हे तितकंसं प्रख्यात झालं नव्हतं. असं असताना सुद्धा या बायबल लाईट अँड साऊंड शोला खूप प्रसिद्धी मिळाली. हाच लाईट अँड साऊंड शोचा पुनरुच्चार पुन्हा सादरीकरण आपण आज करत आहोत. आजपासून आपण पवित्र आठवड्याला सुरुवात करीत आहोत. ह्या पॅन्डेमिकमध्ये, ह्या लॉकडाऊनमध्ये पवित्र आठवड्यातील प्रमुख घडामोडीवर आपल्याला प्रत्यक्ष भेटून चिंतन करता येत नाही. म्हणून ह्या बायबलच्या लाईट अँड साऊंड शोद्वारे परमेश्वराच्या तारण योजनेवर चिंतन करण्यासाठी आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनावर, मरणावर आणि पुनरुत्थानावर विचारविनिमय करण्यासाठी, चिंतन करण्यासाठी हा प्रयोग आहे. आमच्या IT टीमच्या मार्गदर्शनाने हा प्रोग्राम आम्ही तुमच्या पुढे सादर करीत आहोत. हा प्रोग्राम पुन्हा घडविण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागलेली आहे. आणि म्हणून प्रथम मी आमच्या सर्व कलाकारांचे आणि IT टीमच्या सभासदांचे अभिनंदन करतो. बायबल हा आपल्या श्रद्धेचा कणा आहे. आपला विश्वास हा बायबलच्या पायावर आधारलेला आहे. बायबलमध्ये आपण परमेश्वराची तारण योजना समजून घेतो. हा प्रकल्प सादर करण्यामागे एकमेव हेतू असा आहे की बायबलविषयी आपल्याला ओढ निर्माण व्हावी, देवाचा शब्द आपल्याला वाचण्यासाठी प्रेरणा लाभावी, परमेश्वराच्या या वचनावर आपण चिंतन करावं. विशेष करून या दिवसामध्ये, पवित्र आठवड्यामध्ये आपण देवाच्या इच्छेप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्तासारखं आणि पवित्र मरियेसारखं जीवन जगावं, म्हणून हा प्रकल्प आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचं दुःख सहन, मरण आणि पुनरुत्थान आपल्या श्रद्धेचा गाभा आहे. या श्रद्धेच्या गाभ्याद्वारे आपण श्रद्धेमध्ये दृढ व्हावे आणि ही श्रद्धा आपण सेवेद्वारे प्रकट करावी, घोषित करावी, त्याची साक्ष द्यावी, ही अपेक्षा आहे. पुन्हा एकदा या पवित्र आठवड्यातील चिंतनात्मक कार्यक्रमासाठी आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आपण अजूनही पॅन्डेमिकमध्ये आहोत. सुरक्षित राहा, काळजी घ्या. परमेश्वराने तुम्हाला चांगलं आरोग्य द्यावं, हीच प्रभूचरणी प्रार्थना. धन्यवाद. प्रिय रसिक प्रेक्षक हो, रंगमंचावरील नाट्यप्रयोग नाही हा, किंवा पडद्यावरील चित्रपटही नाही हा. हे आहे एक चिंतन, सामुदायिक स्वरूपाचे चिंतन, बायबलमधील घटनावर आधारलेले. इथं आपण कानांनी ध्वनी ऐकणार व डोळ्यांनी प्रकाश पाहणार. बायबलविषयीच्या आपल्या ज्ञानावरून आपणच करायची आहे जुळवाजुळव 2000 वर्षापूर्वीच्या बायबलमधील घटनांची, तीही आपल्या कल्पनाशक्तीच्या आधारे. मुळात बायबल हा आहे एक अद्वितीय असा ग्रंथ.
साक्षात परमेश्वराच्या मुखातून निघालेल्या शब्दांचे हे संचित या बायबलच्या प्रती शेकडो भाषांत जगभर वाचल्या जातात, तरीही त्याचा आस्वाद आजवरही अवीट आहे. तो वेगवेगळ्या माध्यमांतून चाखला गेला पाहिजे. प्रकाश व ध्वनी हे आहे आम्ही वापरलेले त्यापैकीच एक माध्यम. म्हणून बायबलवर चिंतन होणं आवश्यक आहे. आज मनुष्य प्राणी त्याच्या निर्मात्यापासून दूर दूर जात असताना अशा सामुदायिक चिंतनाची समाज मनाला नितांत गरज आहे. कारण अशा चिंतनाद्वारे आपण देवाशी सुसंवाद साधू शकतो, त्याच्या समीप जाऊ शकतो. सदर उपक्रम हा प्रायोगिक स्वरूपाचा असून त्याचे यशापयश आपण रसिक वर्गानेच ठरवायचे आहे. तर रसिक मित्रांनो, होऊया एकरूप या सामुदायिक चिंतनाशी. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में. पवित्र प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता. परमेश्वराचा आत्मा जलाशयावर तळपत होता. सुस्वागतम. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने जीजस आर्ट ग्रुप नंदाखाल सविनय सादर करीत आहे. प्रभू ख्रिस्ताच्या अजरामर जीवनावर आधारित लाईट अँड साऊंड शो बायबल. आशीर्वाद आर्च बिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो. प्रकाशक मॉन्सिनियर फ्रान्सिस कोरिया. मूळ संकल्पना, दिग्दर्शक आणि निर्माता सेबेस्टियन तुस्कानो. लेखन मार्शल तुस्कानो. व्यवस्थापन अँड्र्यू लोबो. कला दिग्दर्शन, दृश्य निर्मिती जोसेफ कोरिया. संयोजक थॉमस डिमेलो. नेपथ्य वेशभूषा एलायस डिब्रिटो. निवेदन सुदेश भोसले, उदय सबनीस, मार्शल तुस्कानो. पार्श्वसंगीत मार्शल डिमॉन्टी. पार्श्वगायन लिनेट तुस्कानो, जेनिफर लोबो, धनंजय म्हस्कर, हेमा रुमाव. ध्वनिसंकलन अजित मिनेजिस, सुजित सिंग, डीजी प्रो ऑडिओ स्टुडिओ तामतलाव. गीते कार्लोस फ्रुटॅडो, मिस्टर मनोज थॉम्सन म्युझिक. कलाकार मोती डिमेलो व जेपी युवा संघ 2 तलाव. प्रदीप डिमेलो व शांती युवा संघ उंगणभाट. विशेष आभार कुटुंब सेवा समिती नंदाखाल. तर सादर करीत आहोत परमपित्याच्या चरणाशी समर्पित लाईट अँड साऊंड शो बायबल. अंधकार, सर्वत्र अंधार, काळोखच काळोख,
फक्त परमेश्वर, बाकी सर्व शून्य. परमेश्वर म्हणाला, प्रकाश होऊ दे. आणि प्रकाश झाला. ह्या पृथ्वीवर पाणी होऊ दे. आणि विशाल असा समुद्र तयार झाला. सृष्टीवर झाडं, फळं, फुलं फुलू दे. परमेश्वराची ही योजना देखील पूर्ण झाली. आकाशात नक्षत्रे व तारे बनवत. आणि तसंच झालं. ह्या विश्वात पक्षी आणि जीव जंतू उत्पन्न होत. कळस म्हणून या सृष्टीवर परमेश्वरानं त्याच्या प्रतिमेला सदृश असा नर आणि नारी उत्पन्न केले. पहिल्या मानवाला त्यानं मातीपासून निर्माण केलं आणि त्यात त्यानं प्राण फुंकला. मग त्यानं प्रसन्न होऊन त्यांना आशीर्वाद देत म्हटलं, जा, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, सर्व काही तुमच्यासाठी आहे. आदाम आणि एवा. आदाम आणि एवा यांना धूर्त सैतानानं भुरळ घातली. त्यांना परमेश्वरानं मना केलेल्या झाडाचं एक फळ खाण्यास त्यानं प्रवृत्त केलं आणि पृथ्वीवरील पहिलं पाप घडलं. एक दिवस सर्वांग सुंदर अशा पारादीस बागेत ज्ञानवृक्षाखाली आदाम आणि एवा बसलेले असतात. अशा वेळी सैतान तिथं उपस्थित होतो. आदाम आणि एवा यांच्या मनाचा तो ताबा घेतो. एवा, देवानं खरंच तुम्हाला या बागेतलं फळ खाण्यास मना केलं आहे? नाही नाही, तसं नाही, पण ह्या एका विशिष्ट झाडाचं फळ न खाण्याविषयी त्यांनी आम्हाला निक्षून बजावलंय. परमेश्वर म्हणाला, या झाडाच्या फळाला स्पर्श देखील करायचा नाही. तसं जर तुम्ही केलं तर तुम्हावर मृत्यू ओढवेल. खोट, साफ खोट, सारं काही खोट आहे. खरं म्हणजे तुम्ही जर हे फळ खाल्लं तर तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही परमेश्वर सदृश्य व्हाल. हे फळ खाऊन तर बघू तरी कसं आहे ते. किती मधुर आहे. तिनं आदामलाही ते खायला दिलं. आज्ञाभंग केल्याच्या जाणीवेनं ती दोघं भयभीत झाली. झाडा झुडपाच्या आड लपून बसली. परमेश्वरानं त्यांना शाप दिला. मी मना केलेलं फळ तुम्ही शेवटी खाल्लंच ना. माझी आज्ञा मोडलीत. चालते व्हा इथून. यापुढे या नंदनवनात तुम्हाला स्थान नाही. एवा, तुझ्या यातना मी अनेक पटीने वाढवीन. अत्यंत क्लेशाने तू मुलं प्रसवशील. अन आदामा, तू तुझ्या पत्नीचं ऐकून आज्ञाभंग केलास म्हणून संपूर्ण सृष्टी शापित झाली. मी तुला काटे आणि कुसळे देईन. मातीपासून मी तुम्हाला निर्माण केले. आता परत तुम्ही मातीला मिळाल.
परमेश्वरानं आब्राहम आणि त्याचा पुत्र इसाहाक यांच्यापासून इस्रायली प्रजा निर्माण करून मी तुमचा प्रभू आहे, तुम्ही माझी प्रजा आहात असं आश्वासन त्या प्रजेला दिलं. पण देवाची निवडलेली ही लाडकी प्रजा देखील पाप करू लागली. खऱ्या देवाला सोडून मूर्तीपूजा करू लागली. ती इजिप्तमध्ये फेरोच्या गुलामगिरीखाली आली. परमेश्वर मोझेसची निवड करतो. इस्रायली लोकांची या मिसरी राजांच्या गुलामगिरीतून सुटका करण्यासाठी तो त्याची नियुक्ती करतो. एके दिवशी होरेब डोंगरावर आपल्या सासऱ्याची मेंढरं चारत असताना एक विलक्षण दृश्य मोझेसच्या दृष्टीस पडलं. डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असं ते विलक्षण दृश्य. एक झुडूप अग्नीनं जळत होतं, परंतु ते भस्म होत नव्हतं. मोझेस मोठ्या कुतूहलानं त्या झुडपाजवळ गेला आणि त्याच वेळी आकाशवाणी झाली, मोझेस, मोझेस. कोण कोण आहेस तू? कुणाचा आवाज हा? मी आहे तुझा आणि तुझ्या वडिलांचा देव. कोण? साक्षात प्रभू? काय आज्ञा? थांब, पुढे येऊ नकोस. पायातील जोडे काढ, कारण तू जिथं उभा आहेस ती जागा पवित्र आहे. मोझेस, माझ्या इस्रायली प्रजेला मिस्री गुलामगिरीतून मुक्त करावे म्हणून मी तुला पाठवित आहे. इस्रायली लोकांची मुक्तता? नाही नाही नाही, मी तर तोत्रा आहे. लोक मला वेड्यात काढतील आणि माझ्यावर कोण विश्वास ठेवणार? पण मी तुझीच निवड केली आहे. माझी तुला आज्ञा आहे. त्यांनी जर मला तुझं नाव विचारलं तर मी काय सांगू त्यांना? यहोशवा, मी आहे तो आहे. तुमच्या पूर्वजांच्या देवानं मला पाठवलं आहे असं सांग त्यांना. घाबरू नकोस, मी निश्चित तुझ्या बरोबर असेन. मरिये, मरिये. कोण? कोण आपण? इतके प्रकाशमान? पण कधी पाहिलं नाही तुम्हाला मी. भिवू नकोस मरिये. मी गाब्रिएल, देवाचा दूत. तुझ्यासाठी शुभ संदेश आहे. हा, परमेश्वराचा संदेश? आणि माझ्यासाठी? होय मरिये, शुभ संदेश आहे. लवकरच तू एका पवित्र तारणकर्त्या बालकाला जन्म देशील. त्याचं नाव येशू असेल. पुत्र? आणि तो कुमारी केला? पण हे कसं शक्य आहे? परमेश्वराला अशक्य असं काहीच नाही. परमेश्वराची तुझ्यावर अपार कृपा आहे. तू भाग्यशाली आहेस. पवित्र आत्म्यानं तुझ्याच उदराची निवड केली आहे. तू धन्य आहेस. अहो, पण मला पुरुष ठाऊकच नाही. मरिये, परात पराची छाया तुझवर येईल. मी परमेश्वराची दासी आहे. तुमच्या शब्दाप्रमाणे घडो. धन्य 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 प्रभूने मज केले हो. धन्य धन्य प्रभूने मज केले हो. आज प्रीतीने मी नहाले. आज प्रीतीने मी नहाले. आज प्रीतीने मी नहाले.
या सुमारास आपल्या साम्राज्यातील नागरिकांनी जनगणनेकरिता आपली नावं नोंदवावीत असं फरमान बादशहा ऑगस्टस यानं काढलं. क्विरिनियस हा सिरियाचा राज्यपाल असताना ही पहिलीच नाव नोंदणी झाली. त्याप्रमाणे प्रत्येक जण आपापल्या गावी नाव नोंदविण्यास निघाला. योसेफ देखील गालिलातील नाझरेथ गावाहून निघाला आणि यहुदिया प्रांतातील बेथलेहेम या दाविदाच्या नगरास गेला, कारण तो स्वतः दाविदाच्या कुळातला असून त्याचा वंशज होता. नाव नोंदणीसाठी मरिया देखील त्याच्याबरोबर गेली. तिला दिवस गेले होते. देवपित्याच्या योजनेप्रमाणे मरिया गर्भवती झाली आणि बेथलेहेम येथे असतानाच तिचे दिवस भरले होते. तेव्हा योसेफ आणि मरिया यांना उतारशाळेत जागा मिळाली नाही. रक्त गोठविणाऱ्या आणि शरीराला थिजवणाऱ्या असह्य थंडीमध्ये रात्री योसेफ आणि मरिया प्रसूतीसाठी जागा शोधू लागले. त्यांनी अनेकांची दारं ठोठावली, पण कुणीच त्यांना थारा दिला नाही. ज्या विधात्यानं मानवाला या दुनियेत सर्व सजीवात श्रेष्ठ केलं, स्वतंत्र विचारशक्ती दिली, त्याच मानवानं देवाच्या योजनेला मात्र प्रतिसाद दिला नाही. कुडकुडणाऱ्या बोचऱ्या थंडीमध्ये एक गर्भवती स्त्री आणि एक असहाय्य पुरुष आसरा मागतात, पण कुणाच्याच काळजाला पाझर फुटत नाही. इतकंच काय, जी स्त्री प्रसव वेदना अनुभवते तीच स्त्री देखील मरियेसारख्या एका आडवेळेत अडलेल्या स्त्रीची कदर करीत नाही. मात्र एका मुक्या गरीब गायीनं मरियेला आणि योसेफला गव्हाणीत जागा करून देऊन माणुसकीचा कळस गाठला. जागा एक रात्र पुरती ध्यावो कुणीतरी मज जागा एक रात्र पुरती एक रात्र पुरती अहो, कुणी आहे का घरात? अहो, ऐकता का? कुणी आहे का? आम्ही अडचणीत आहोत. कुणी आहे का घरात? धीर धर, धीर धर मरिये. हे बघ, देव आपल्या बरोबर आहे. कुणी आहे का? कोण आहे? अरे कोण पाहिजे? माझ्या पत्नीकडे पहा. अहो, तिची प्रसूतीची वेळ जवळ येते. आम्हाला तुमच्या घरात आसरा हवाय, केवळ आजची रात्र. आम्ही येऊ? अरे जा जा, आले एवढ्या रात्री. भिकारडे कुठले? एवढा गाव सोडून आमचंच घर मिळालं का? झोपून पण देत नाही. अवेरू नका विधाताच हो,
कोण आहे? अहो ताई, माझी पत्नी गरोदर आहे. तिची प्रसूतीची वेळ अगदी जवळ आली आहे. आम्हाला जागा देता का? एका रात्रीसाठी आम्हाला मदत कराल का? माझी मुलं झोपली. आम्हाला लवकर उठून लांब एका द्राक्षमळ्यात मजुरीसाठी जायचंय. नाही पण तुम्ही इथून निघा बघू. अहो ताई, मी तुम्हाला घरात घेऊ शकत नाही. कृपा करून आम्हाला आसरा द्या. तुमची तुमची यावेळेस मला गरज आहे हो. मी अडलेली आहे. तुम्ही निघा. हवं तर पुढे एका टेकडीखाली गुरांचा गोठा आहे, तिथे तुम्ही आजची रात्र काढा. अहो ताई, ताई, ताई ऐका. मारिया, धीर धर. नाही मारिया, नाही, मारिया, काळजी करू नको. देवाचे आज हो साकारले साकारले. स्वप्न देवाचे आज हो साकारले साकारले. बाळ देवाचे धरती उतरले उतरले. बाळ देवाचे धरती उतरले उतरले. युगायुगाच्या अंतरात बीज देवाने जे पेरिले. युगायुगाच्या अंतरात बीज देवाने तीन दरेच्या उरावर नवेच कोंबळे उगवले. तीन दरेच्या उरावर नवेच कोंबळे उगवले. अंधाराच्या वाटेवर अंधाराच्या वाटेवर दीपसात्र उजळले उजळले. राजा हेरोदच्या आमदानीत यहुदिया प्रांतातल्या बेथलेहेम येथे येशूचा जन्म झाला. येशूला भेटण्यासाठी पूर्वेकडून 3 ज्ञानी लोक निघाले. यहुद्यांचा राजा जन्माला आला आहे. आम्ही त्याचा तारा उगवलेला पाहिला आहे. तो कुठे आहे? हे ऐकताच राजा हेरोद बिथरला. त्यानं यहुद्यांचे प्रमुख पुरोहित आणि शास्त्री यांना तातडीनं जमवलं आणि विचारलं, ख्रिस्ताचा जन्म कुठे झाला आहे? ते म्हणाले, यहुदियातल्या बेथलेहेम येथे, कारण प्रवक्तानं लिहिलं आहे की यहुद्यांच्या सत्ताधीशांपेक्षा तो श्रेष्ठ असेल आणि तो इस्रायलच्या लोकांचा प्रतिपालक होईल. हे ऐकून हेरोदाचा कपटी बाणा जागृत झाला आणि आपण स्वतः भेटून ते बाळ पाहावं आणि त्याला तिथेच संपवावं या दुष्ट हेतून प्रेरित होऊन तो त्या 3 ज्ञानी लोकांना म्हणाला, मला सुद्धा येशूला मुजरा करायचा आहे, म्हणून तुम्ही भेटल्यावर मला त्याविषयी कळवा. लुकलुक त्या ताऱ्याच्या दिशेनं त्या 3 ज्ञानी लोकांनी येशूचा शोध घेतला. बाळ येशूला नमन करून ऊद, सोनं आणि गंधरस याचा नजराणा दिला. मग स्वप्नात
हेरोदाच्या दुष्ट हेतूविषयी संकेत मिळाल्यामुळे ते दुसऱ्या वाटेने आपल्या देशात निघून गेले. त्यानंतर प्रभूचा दूत योसेफला स्वप्नामध्ये बाळाला आणि मरियेला घेऊन इजिप्तला पळून जाण्याचा संदेश देतो. त्यानंतर हेरोद राजा आपल्या कुटील कारस्थानाची अंमलबजावणी करतो. सेनापती सज्ज हो. आत्ताच्या आत्ता बेथलेम गावी जायचं आहे सैन्याला घेऊन. त्या गावात जितकी नवजात बालकं असतील त्या सर्वांची कत्तल करून टाका. कोणी म्हणे येशू नावाचा तारणारा जन्मला आहे, राजांचा राजा आहे म्हणे. जोसेफ, जोसेफ, अरे उठ, लवकर उठ. कोण आहे? काय झालं? अरे मी देवाचा दूत राजा हेरोद बाळ येशूला मारण्यासाठी सैन्य पाठवणार आहे. काय? हो, तू मरियेला आणि बाळाला त्वरित घेऊन इजिप्त देशात पलायन कर. हे बघ, भिवू नकोस जोसेफ, पवित्र आत्मा तुझ्या पाठीशी आहे, तो तुझं संरक्षण करेल. दुसऱ्या बाजूनं हेरोद राजाचं सैन्य बेथलेहेमकडे चाल करून जातं आणि ते सैनिक लहान बालकांची कत्तल करतात. हेरोद राजाला पाशवी आनंद होतो. मोठ्या राक्षसी वृत्तीनं तो हास्य करतो. म्हणे राजांचा राजा कुठे आहे तो? बिचारा तडफडत असेल. आपल्या सार्वजनिक कार्याच्या सुरुवातीला येशूनं जॉर्डन नदीत योहाना करवी बाप्तिस्मा घेतला. परमेश्वर पित्यानं पवित्र आत्म्याद्वारे येशूवर कृपेचा अभिषेक केला. कबुतराच्या रूपात उतरलेल्या पवित्र आत्म्याच्या दिव्य सामर्थ्यानं प्रेरित झाल्यानंतर देवपित्यानं त्याला पुढील महान कृत्य करण्यासाठी सामर्थ्य आणि अधिकार दिले. योहान, मला बाप्तिस्मा दे. बाप्तिस्मा? मी आणि तुम्हाला? मी तर तुमच्या जोडाचे बंध सोडण्यास देखील लायक नाही. अरे, जे विधी लिखित आहे ते अगत्याचे नाही का? प्रभूजी, जशी आपली इच्छा. हा माझा परमप्रिय पुत्र आहे, ह्यावर मी अत्यंत संतुष्ट आहे. येशूनं आपल्या कार्यास प्रारंभ केला नव्हता, कारण वेळ अजून यायची होती. मरियेनं आपल्याबरोबर येशूला काना इथे एका नात्यामध्ये लग्न समारंभासाठी नेलं. तेथे घरधन्यानं तयार केलेला द्राक्षरस ऐनवेळी संपला आणि त्याची बेअब्रू व्हायची वेळ आली. मरियेला हे समजताच ती येशूला म्हणाली, बाळ, द्राक्षरस संपला आहे. आई, काय करायचंय तुला आणि मला? अद्याप माझी वेळ आली नाही. घरधन्याच्या इभ्रतीचा प्रश्न आहे. मग मरियानं गड्यांना सांगितलं, हा जसं सांगेल तसं करा. ही सर्व रांजणे पाण्याने भरा. गड्यांनी तसंच केलं. मग येशूनं त्यावर आशीर्वाद घातला. आता ह्यातले काढा व भोजन कारभाऱ्याकडे नेऊन द्या. त्याप्रमाणे कामगारांनी तसं केलं.
कारभाऱ्यानं तो द्राक्षरस चाखून पाहिला. हा द्राक्षरस कुठून आला हे त्याला माहीत नव्हतं, मात्र कामगारांना ठाऊक होतं. तेव्हा नवर देवाला बोलावून कारभारी म्हणाला, सगळेजण अगोदर उंचीत द्राक्षरस देतात, मग पाहुणे मंडळी यथेच्छ प्याली की हलका देतात, पण तुम्ही तर हा उंचीत द्राक्षरस अगदी शेवटपर्यंत तसाच ठेवलाय. गालिलातल्या काना गावी येशूनी हे पहिलं अलौकिक कृत्य केलं. आपलं महात्म्य त्यांनी इथे पटवलं. त्यामुळे त्यांच्या शिष्यांची त्यांच्यावर श्रद्धा बसली. अनेक चमत्कार आणि महत्कृत्य करून ख्रिस्तानं देवपित्याचं कार्य सुरू ठेवलं. लोकसमुदायाला शिकवण देताना एक दिवस डोंगरावरील प्रवचनात त्यानं देवराज्याची कल्पना दिली. त्याच्या प्रवचनातील अजरामर मार्गदर्शक तत्व ह्या प्रकारे होती. जे दीन वृत्तीचे आहेत ते धन्य, स्वर्गराज्य त्यांचेच असेल. जे शोक करणारे असतील तेही धन्य, त्यांचे सांत्वन होईल. जे मनाचे लीन तेही धन्य, ते पृथ्वीचे वतन भोगतील. देवाला हवं ते करण्याची उत्कट इच्छा बाळगणारे तेही धन्य, त्यांचे पुरेपूर समाधान होईल. इतरांवर दया करणारे तेही धन्य, त्यांच्यावर दया केली जाईल. ज्यांचे अंतःकरण शुद्ध तेही धन्य, त्यांना देवाचे दर्शन घडेल. मानव जातीच्या शांतीसाठी धडपडणारे तेही धन्य, देव त्यांना आपली मुलं म्हणेल. माझ्या तत्वासाठी ज्यांचा छळ होतो तेही धन्य, स्वर्गराज्य त्यांचेच आहे. आपल्या शिष्यांना नम्रपणाचे, शांतीचे धडे देताना रोजच्या रोज प्रार्थना करण्यास ख्रिस्तानं शिकवलं. आपल्या स्वर्गीय पित्याशी थेट संवाद साधणारी आणि आपल्या जीवनाशी एकरूप होणारी आमच्या बापा ही प्रार्थना त्यानं शिष्यांना शिकवली. हे आमच्या पित्या, तू स्वर्गात आहेस. तू सर्व लोकात महान आहेस. तुझे वैभव आम्हासाठी प्रकट कर. आम्ही जरी ह्या धर्तीवर असलो तरी इथे मात्र सर्व काही तुझ्याच इच्छेप्रमाणे हो. आमच्या मेहनतीचे प्रतिफळ म्हणून तू दररोज आम्हाला भाकर दे. आमच्या वैऱ्यावर प्रीती करावी म्हणून त्यांच्या अपराधांची क्षमा करण्याची सद्बुद्धी तूच आम्हाला दे. तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. मोहापासून तू आम्हाला दूर ठेव आणि वाईटापासून आमचे रक्षण कर. लाजरस आणि त्याच्या कुटुंबियांबरोबर येशूचे घनिष्ठ संबंध होते, पण लाजरस गंभीर आजारी असताना येशू तिथं हजर नव्हता. जणू काय लाजरस मेल्यानंतर देवपुत्राचा गौरव व्हावा अशी परमेश्वराची योजना असावी. प्रभूजी, आपण येथे असता तर माझा भाऊ मरण पावला नसता. तुझा भाऊ पुन्हा जिवंत उठेल. पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर श्रद्धा ठेवील तो मरण पावला असला तरी जगेल, आणि जो जिवंत आहे तो कदापि मरणार नाही. त्याची कबर कुठे आहे? त्याच्यावरील धोंड काढा. पण त्याला मरून 4 दिवस झाले आहेत. आता त्याला दुर्गंधी येत असेल. तू विश्वास ठेवशील तर देवाचा गौरव पाहशील.
धोंड बाजूला करा. हे बाप्पा, मला माहीत आहे तू माझे सदा ऐकतोस. मी या लोक समुदायासमोर उभा आहे, त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा. लाजरस, बाहेर ये. माझा भाऊ जिवंत झाला. त्याचा त्यावर आहे विश्वास, कधी ना ढळे तो विश्वास. असो गरीब व असो तो रोगी, पडे जरी दुष्काळ. कष्टातून अन संकटातून होईल त्यातून पार. हो जय जयकार, जय जयकार करूया. अशा प्रकारे येशूने आंधळ्यांना दृष्टी दिली, लुळ्या पांगळ्यांना बरे केले. यासारखे कित्येक चमत्कार करून येशूने सर्वांची मने जिंकली. देवावर संपूर्ण मनाने प्रीती करण्याचा, तसेच शत्रूवर देखील प्रेम करण्याचा महान संदेश त्यानं जगाला दिला. कुमारवयीन येशू जेव्हा मंदिरात सापडला, तेव्हा त्यानं यहुदी गुरुजनांबरोबर केलेल्या संभाषणातून आपल्या तेजस्वी बुद्धी चापल्याची चुणूक दाखवून दिली होती. प्रभूचा आत्मा माझ्या ठाई संचारला आहे, त्यानं मला अभिषक्त केलं आहे. दीनजनांना शुभ संदेश, बंदिवानांची सुटका, रोग्यांना आरोग्य आणि रंजल्या गांजल्यांची मुक्ती करण्यासाठी त्यानं मला पाठवलं आहे. हा सुताराचा मुलगा ना? ही लोकांमधील कुजबूज ऐकून त्यानं म्हटलं. प्रवक्त्याला बाहेर सन्मान मिळतो, पण स्वतःच्या गावी कुणीही विचारत नाही. त्याच्या या सुस्पष्ट आणि परखड सुनावणीमुळे येशू हे एक वादग्रस्त व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित झालं आणि तो तथाकथित धार्मिक, राजकीय आणि सामाजिक प्रस्थापितांच्या नजरेत येऊ लागला. नावलौकिक प्रतिष्ठा आणि सन्मान ख्रिस्ताला मिळतोय आणि आपल्या सत्तेच्या खुर्चीखाली मात्र धरणीकंप सुरू झालाय. या भीतीपोटी काहीही करून येशूचा काटा काढण्यासाठी कटकारस्थान आणि खलबत सुरू झाली. त्याला कोंडीत पकडण्यासाठी ते संधी शोधू लागले. नाकेदार आणि अधर्मी लोकांबरोबर जेव्हा तो भोजनास बसला, तेव्हा शास्त्री परुषांनी यावर नाराजी व्यक्त केली. तेव्हा येशूनं त्यांना ठणकावून सांगितलं, मला यज्ञ नको, दया हवी. जे शरीराचा नाश करतात पण आत्म्याचा नाश करू शकत नाहीत, त्यांना भिवू नका. जे तोंडात जातं त्यानं माणूस भ्रष्ट होत नाही, तर जे तोंडावाटे बाहेर पडतं ते माणसाला भ्रष्ट करतं. मंदिरातील बाजार उधळून ख्रिस्तानं सर्व व्यापाऱ्यांना अक्षरशः हाकलून लावलं. माझ्या मंदिराला प्रार्थना मंदिर म्हणतील असं धर्मशास्त्रात लिहिलं आहे, पण तुम्ही तर इथे चोरांचा अड्डा केला आहे. अरे ढोंग्यांनो, तुमची केवढी दुर्दशा होईल, कारण तुम्ही लोकांच्या तोंडावर स्वर्गराज्याचे दरवाजे बंद करता. तुम्ही विधवांची घरदारं गिळंकृत करता आणि सभास्थानात शास्त्र शिकवता. आंधळे मार्गदर्शक तुम्ही, पेयातील माशी काढणारे पण उंट पिऊन टाकणारे. तुमचं अंतःकरण सडलेल्या प्रेताच्या घाणीनं भरलं आहे. संदेष्ट्यांचा आणि द्रष्ट्यांचा घात करणाऱ्या वंशजांनो, नरकाची शिक्षा तुम्ही कशी चुकवाल? ख्रिस्ताच्या या निर्भीड वक्तव्यानं मुख्य याजक, सत्ताधीश, शास्त्री परुषी यांचा अहंकार दुखावला गेला. त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला आणि ते सुडानं पेटून उठले. याला काही करून आता क्रुसावर लटकवायचं म्हणून एक कटकारस्थान रचलं आणि त्यासाठी येशूचाच शिष्य जुदास याला फितूर केलं. चांदीची 30 नाणी देऊन त्यांनी येशूची माहिती मिळवली. ख्रिस्ताच्या एकूण दुःख सहनामध्ये सर्वात क्लेशदायक असा हा प्रसंग होता. अर्थात हे सर्व विधिलिखित होतं आणि ख्रिस्ताला याची पूर्ण कल्पना होती. आपल्या शिष्यांना इतर शिकवणुकीप्रमाणे नम्रतेचा आदर्श घालण्यासाठी प्रत्यक्ष कृतीद्वारे शिष्यांचे पाय स्वतःच्या हातांनी धुण्याची त्यांनी योजना आखली. ख्रिस्तानं
आपल्या शिष्यांचे पाय धुवून लीनपणाचा आदर्श ठेवला. प्रभूजी, आपण माझे पाय धुणार? तू जर माझ्याकडून पाय धुवून घेतले नाहीस तर माझ्या तारण कार्यात तुला वाटा नाही. मग पायच नाही तर माझे सर्व शरीर धुवून घ्या. ज्याचे स्नान झाले आहे त्याला पायाखेरीज दुसरे काही धुण्याचे गरज नाही. मी जसे तुमचे पाय धुत आहे तसे तुम्हीही इतरांचे पाय धुवावेत. त्यानंतर त्यानं शिष्यांसमवेत शेवटचं भोजन घेतलं. ही पहा जीवनाची भाकर नव्हे, हे माझे शरीरच आहे. हे मी तुमच्यासाठी मोडत आहे. हे तुम्ही घ्या आणि खा. नव्या आणि शाश्वत कराराचे हे रक्त आहे. तुमच्या व साऱ्या मानवजातीच्या कल्याणासाठी याचे समर्पण केले जात आहे. हे माझ्या आठवणीसाठी करा. माणूस किती विश्वासघातकी असतो नाही? अरे, माझ्या ताटात हात घालून तुम्ही खात आहात, पण थोड्या घटकेने तुमच्यापैकी एक जण माझा घात करणार आहे. आपले गुरु असे का बोलले? रोजच्यासारखे बोलत नाही. आपल्या गुरुचा घात करणारा आपल्यामध्ये कोण असेल? प्रभूजी, ते आपले पाय धुवायचे म्हणतात. तो विचार नाही घडलंय काय नक्की, काय समजतच नाही. प्रभूजी काय म्हणताय? आम्हाला काहीच कळत नाही. जुदासा, माझ्या लाडक्या, अरे कुठे हरवलास तू? जरा माझ्या डोळ्यात पहा. मी खरोखर गुन्हेगार आहे. तू याजक युगायुगाचा. प्रभू येशूनं शेवटच्या भोजन समयी भाकर आणि द्राक्ष रसाच्या माध्यमातून स्वतःला समर्पित केलं. प्रभू येशूनं परमेश्वर पित्याला वाहिलेली ही पहिली मिस्सा. मी सेवा करून घेण्यासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी आलो आहे. प्रभू येशूनं पापांची क्षमा करण्याचा आणि मिस्सा बली साजरा करण्याचा अधिकार आपल्या शिष्यांस म्हणजेच धर्मगुरूंना दिला. शेवटच्या भोजनानंतर येशू आपल्या शिष्यांना घेऊन गेथ सेमेनी बागेत प्रार्थना करण्यास गेला. त्यानंतरचे येणारे भीषण प्रसंग त्याला आधीच ठाऊक होते. आता पित्याकडे जाण्याची वेळ आली आहे हे ओळखून त्यानं सर्व शिष्यांना सांगितलं, जागृत रहा, रात्र वैऱ्याची आहे. आणि तो प्रार्थना करू लागला. यावेळी त्याला रक्ताचा घाम येतो. अत्यंत गर्भगळीत परिस्थितीत तो असताना शिष्य मात्र झोपेनं पेंगुळले होते. त्याचे विश्वासू सहकारी घटकाभर देखील जागे राहू शकले नाहीत. या विषण्ण मनस्थितीत असताना तो पित्याला म्हणतो, हे पित्या, शक्य असेल तर हा विषाचा प्याला माझ्यापासून दूर कर, पण तुझी इच्छा असेल तर. त्यावेळेस एका प्रकाशमान दूताकरवी पुढील संकटांना सामोरे जाण्यासाठी त्याला धैर्य मिळते. पित्या, शक्य असल्यास दुःखाचा हा प्याला मजपासून दूर कर, परंतु माझ्या इच्छेप्रमाणे नव्हे तर तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
जुदास, हा घे तुझा मोबदला. पण येशू कुठं आहे? ठरल्याप्रमाणे जुदास रोमन सैन्यासह येशूकडे येतो आणि येशूचं चुंबन घेऊन आपल्या कटकारस्थानाची अंमलबजावणी करतो. अरे तू तर येशूच्या शिष्यांपैकीच ना? नाही नाही, मी नाही, तो मी नाही, त्याला मी ओळखत देखील नाही. त्यानंतर ते येशूला कैफाच्या घरी घेऊन जातात. पिलाताच्या दरबारात येशूवर खटला चालवला गेला. आमच्यासाठी बारब्बासला सोडून द्या. येशू स्वतःला देवपुत्र म्हणून देतो काय? हा धर्मद्रोही आहे. तर तू राजा आहेस का? आपण म्हणता तसे. त्याच्या विरुद्ध केलेला दोषारोप निराधार आहे. या माणसाचा निकाल लावा. याला वधस्तंभावर चढवा. याला वधस्तंभावर चढवा. पण का? याने असा काय गुन्हा केलाय? देहांत शिक्षा देण्यासारखा यानं एकही गुन्हा केलेला मला दिसत नाही. वलांडन सण असल्यामुळे मी याला फटके मारून सोडून देतो. याला सोडू नका, तर आमच्यासाठी बरब्बाला सोडा. पहा हा मनुष्य. याला क्रुसावर खिळा. क्रुसावर खिळा. तुम्हीच त्याला नेऊन वधस्तंभावर खेळा, कारण याच्या ठाई मला अपराध दिसत नाही. आम्हाला नियमशास्त्र आहे आणि नियमशास्त्राप्रमाणे न्याय मिळाला पाहिजे, कारण याने स्वतः देवाचा पुत्र केले. तू कोण? कुठला आहेस? माझ्या बरोबर तू बोलत नाही काय? तुला मुक्त करण्याचा अथवा वधस्तंभावर खेळण्याचा अधिकार मला आहे हे तुला ठाऊक नाही काय? वर स्वर्गातून हा अधिकार आपणास प्राप्त झाला नसता तर माझ्यावर तो मुळीच चालला नसता. तथापि ज्याने मला आपल्या स्वाधीन केले त्याचे पाप अधिक आहे. मी तुमच्या राजाला खुर्सावर खेळावे काय? कैसराला कोणी राजा नाही. जो कोणी स्वतःला राजा करतो तो कैसराला विरोध करतो. आपण याला सोडले तर आपण कैसराचे मित्र नाहीत. पहा हा तुमचा राजा. त्याची वाट लावा. त्याची वाट लावा. पिलात जनभावाला बळी पडतो. येशूला क्रुसावर जीवे मारण्याची शिक्षा तो ठोठावतो. मात्र आपले हात धुवून मोकळा होतो. त्या निर्णयाशी आपण असहमत असल्याचं दर्शवतो. मी या मनुष्याच्या रक्ताविषयी निर्दोष आहे. तुमचे तुम्हीच पहा. त्याचे रक्त आम्हावर व आमच्या मुलाबाळावर असो. स्वीकारिला प्याला अपार दुखाचा, घाम माझ्यासाठी गाळीला रक्ताचा. ओझे घेऊन शिरावर गुन्ह्याचे तो निघाला आहे. ओझे घेऊन शिरावर गुन्ह्याचे तो निघाला आहे. ओझे घेऊन शिरावर गुन्ह्याचे तो निघाला आहे.
काय त्याने अशी चूक केली, पाप्यानी सजा त्यास दिली. काय त्याने अशी चूक केली, पाप्यानी सजा त्यास दिली. ठोकले त्याच्या हाती खिळेही, तरी येशूने आशीर्वाद दिले. ठोकले त्याच्या हाती खिळेही, तरी येशूने आशीर्वाद दिले. ओझे घेऊन शिरावर गुन्ह्याचे तो निघाला आहे. काट्यांचा शिरोमणी घालून पाप्यानी त्यास सतविले. काट्यांचा शिरोमणी घालून पाप्यानी त्यास सतविले. ना कुणाचा आधार होता, का रक्त त्याचे वाहिले. ना कुणाचा आधार होता, का रक्त त्याचे वाहिले. ओझे घेऊन शिरावर गुन्ह्याचे तो निघाला आहे. तो निघाला आहे. तो निघाला आहे. रुमाला घेऊन ये सामोरी, वेरोणी का बाई वाटेवरी. मुख येशूचे पुसूनी त्वरी, दुःखात याचे हलके करी. मुकुट शीरी काटेरी, पाठकी पाठीवरी. तुंकली तोंडावरी, दिल्या
पडे खाली विसरी ही वेळा. येशूच्या जीवनातील ती भयानक घटना. तो शुक्रवारचा दिवस होता. एका अपराध्याच्या रूपात येशूनं एका भारी क्रुसाला स्वतःच्या खांद्यांवरून कालवारी डोंगरापर्यंत वाहून नेलं. हातापायाला खिळे ठोकून 2 चोरांच्या मध्ये त्याला क्रुसावर लटकवलं गेलं. निर्दयी यहुद्यांनी येशूची निंदा नालस्ती तर केलीच, पण डाव्या बाजूच्या चोरानं सुद्धा खिळलेल्या अवस्थेत येशूची चेष्टा केली. मात्र उजव्या बाजूच्या गुन्हेगारानं येशूकडं दयायाचना केली. आपल्यासारख्याच हाडामांसानं बनलेल्या येशूचा घसा तहानेनं व्याकुळ झाला. त्याला यातना असह्य झाल्या होत्या. भर उन्हामध्ये विवळत असताना येशूच्या मुखातून प्रगट झालेली शेवटची ही 7 वाक्य. मला तहान लागली आहे. जवळच एका भांड्यात आंब होती. तिच्यात सैनिकांनी एक स्पंज बुचकळला आणि तो एजोबाच्या काठीवर अडकवून येशूच्या ओठांना लावला आणि त्याचा उपहास केला. पित्या, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात ते त्यांनाच कळत नाही. क्रुसाखाली विदीर्ण काळजानं उभ्या असलेल्या आईकडे आणि योहानाकडे पाहून त्यानं सांगितलं, बाई, हा पहा तुझा पुत्र. योहान, ही पहा तुझी माता. माझी तुझ्या स्वर्ग राज्यात आठवण ठेव. उजव्या हातावरील पश्चात्तापी चोराच्या विनवणीवर येशू म्हणाला, मी तुला आश्वासन देतो की तू स्वर्ग राज्यात माझ्याबरोबर असशील. अत्यंत क्लेशानं व अतीव दुःखानं त्यानं आपल्या पित्याकडं आपली भावना व्यक्त केली. माझ्या पित्या, तू माझा त्याग का केलास? आता सर्व काही पूर्ण झाले आहे. पित्या, मी माझा आत्मा तुझ्या स्वाधीन करतो. खरोखरच येशू देवपुत्र होता. मी वेठिले फुलाना काटे ख्रिस्ता मिळाले,
जखमी करूनी तुझला मला सर्व रे मिळाले जखमी करूनी तुझला मला सर्व रे मिळाले हाती पायी खोल तुझिया रुतले खिळे दुधारी हाती पायी खोल तुझिया रुतले खिळे दुधारी मी पाप मुक्त झालो फटके तुला मिळाले जखमी करूनी तुझला मला सर्व रे मिळाले मला सर्व रे मिळाले मला सर्व रे मिळाले हे ख्रिस्ता आमच्या जाणीवा पोथट झाल्या आहेत रे जिवंतपणी आम्ही आमच्या शरीराचे किती लाड पुरवितो आम्ही आमचे शरीर उघडे टाकून आमच्या शरीराला सुख देतो आमच्या शरीरावर आम्ही किती प्रेम करतो मात्र त्यावेळी आम्ही आमचा आत्मा क्षणभंगुर सुखाकडे गहाण टाकलेला असतो आम्ही केले प्रभू तुझ्या देहाची ही विटंबना आम्ही विकलंय तुला केवळ 30 रुपयांना आमच्या शरीराचे आणि जिभेचे भोग भागविण्यासाठी आम्ही बंड केलं होतं तुला संपविण्यासाठी कारण तुझे परखड शब्द आमच्या शब्दकोशात बसत नव्हते ना आम्ही तुला संपविण्याचा प्रयत्न केला प्रभू पण हे येशू तू जिंकलास रे तू जिंकलास आम्ही मात्र हरलो आमच्याच खोडसाळ व कोत्या बुद्धीने क्रुसावरून खाली येण्याचा चमत्कार करण्यास आम्ही तुला सुचविले होते ना पण आमच्या जगाचे शहाणपण काय कामाचे अरे आमचे शहाणपण तुझ्या वेडेपणापुढे कुचकामी ठरलं आहे रे बाबा हे प्रभू म्हणून तुझे रक्त सतत ठिबकत राहू दे कारण आज आम्हाला आमच्या तारणासाठी त्याचीच गरज आहे प्रभू त्याचीच गरज आहे ठिबकू दे प्रभू हे रक्त ठिबकू दे तुझ्या कुशीतून रक्त आणि पाणी अजून वाहू दे संपलं सर्व काही संपलं केवळ काळोख निराशेचा डोळ्यासमोर घेरी आणणारा काळोख ख्रिस्ताच्या क्लेशकारक दुःख सहनाचा इतका भीषण शेवट एक अपमानित नाकारलेला सर्वांच्या चेष्टेचा विषय झालेला ख्रिस्त 2 गुन्हेगारांच्या साथीनं इतकं जलील बेछूट मरण पत्करतो ख्रिस्ताच्या उभ्या जीवनाची इतकी छिनाल शोकांतिका ज्यानं आंधळ्यांना दृष्टी दिली लंगड्यांना पाय दिले लुळ्या पांगळ्यांना चालण्याची शक्ती दिली
कुटुंबातून बाहेर घालवलेल्या कुष्ठरोग्यांना आणि महारोग्यांना बरं केलं, ज्यानं आपल्या यथार्थ तत्वज्ञानानं सर्वांना जगण्याची दृष्टी दिली, त्या येशूचा इतका क्रूर आणि हलाल शेवट. मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. जीवनाची जिवंत भाकर मीच आहे. मीच जगाचा प्रकाश आहे. कष्टी आणि भाराक्रांत जन हो, तुम्ही माझ्याकडे या, मी तुम्हाला विसावा देईन, असं म्हणणारा साक्षात ख्रिस्त प्रत्यक्षात मात्र एका उभ्या आणि आडव्या ओंडक्यावर रक्तबंबाळ अवस्थेत विसावा घेतोय. ख्रिस्ताच्या या नाट्यमय शोकांतिकेनं सर्व शिष्य हादरले होते आणि आता सारं संपलंय असं समजून भीतीनं गर्भगळीत झाले होते. पण अजून काहीही संपलं नव्हतं, तर ती होती एक सुरुवात. प्रत्येक भयान काळ रात्रीनंतर उगवत असते आशेच्या तेजाची पहाट. त्याच मृत्यू छायेच्या भीषण काळोखात कुठेतरी असतो एक अंत आणि असते एक सुरुवात प्रकाशमान ध्येयपूर्तीची. प्रत्येक जन्माला येणारा एक दिवस मृत्यूच्या दारातून जातोच, पण तो त्याचा अंत नसतोच मुळी. तर ते असतं एक गूढ स्थित्यंतर, मानवी जीवनाला नव्यानं मिळालेली कलाटणी. तो असतो एक बदल, अंधारातून प्रकाशाकडे सुरू झालेली वाटचाल. इथेच खरा सुरू होतो विधात्याचा करिश्मा, मृत्यूनंतरचं पुनरुत्थान. आणि म्हणून क्रुसावर मरण पत्करलेला ख्रिस्त तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित होतो. कबरेवरची ही धोंड अगोदरच कशी बाजूला सरकवली गेली? प्रभू तर आत नाही. मग माझ्या प्रभूला इथून कोणी नेलं असेल? कुठं ठेवलं असेल त्याला? काहीच समजत नाही. बाई, का ढाळतेस अशी अश्रू तू? नि कुणाचा शोध घेतेस तू? माळीदादा, तू नेलंयस का त्याला? तसं जर असेल तर त्याला कुठं ठेवलंयस तू? सांग ना मला. अरे घेऊन जाईन मी माझ्या प्रभूला तिथून. मरिया. आपण? गुरुवर्य आपण? ओळखलं नाही मी आपल्याला. मला क्षमा करा माळी दादा, असं चुकीनं म्हणाले मी. मेरी, जा. आधीच सांगितल्याप्रमाणे पुनरुत्थित झालोय मी मरणातून पुन्हा उठलो आहे. जाऊन सांग माझ्या बांधवांना मी उठलो आहे. आलेलुया, आलेलुया. तुम्हास शांती असो. जसे पित्याने मला पाठवले आहे तसे मीही तुम्हाला पाठवतो. पवित्र आत्म्याचा स्वीकार करा. ज्या कोणाच्या पापांची तुम्ही क्षमा करता त्याला क्षमा झाली आहे, आणि ज्या कोणाची पापे तुम्ही तशीच ठेवता ती तशीच ठेवली जातील. मी तुम्हासाठी जागा तयार करावया जात आहे. युगाच्या समाप्तीनंतर मी पुन्हा येईन आणि मी जगाचा न्याय निवाडा करीन. मी मेंढरांपासून लांडगे वेगळे करीन. पवित्र आत्मा
घुटने टिका कर सर झुकाकर हाथ उठाता तेरे लिए। घुटने टिका कर सर झुकाकर हाथ उठाता तेरे लिए। सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए, सिर्फ तेरे लिए यीशु तेरे लिए मैं सर झुकाता हूँ। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, पवित्र आत्मा, मुझे ले जाओ यीशु के चरणों में। पवित्र यीशु ही मार्ग है, यीशु ही सत्य है, यीशु ही जीवन